पुन्हा एक दोन पुन्हा एक दोन शेवट एक दोन एक दोन एक दोन शेवट एक दोन आता दुसऱ्या पायाकडे एक दोन एक दोन दोन एक दोन एक दोन एक आणि पाय खाली दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे. पाठीचं काना ताठ आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक डावीकडे वळायचं आहे. परत सरवायचं आहे. दोन उजवीकडे वळायचं आहे. एक दोन परत डाव्या बाजूला एक दोन उजवीकडे एक दोन. आता डावीकडे वाकायचं आहे. एक दोन उजवीकडे वाकायचं आहे. एक दोन परत डाव्या बाजूला एक दोन उजवीकडे एक दोन. आता हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. खांद्याने एवढं दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला मागे झुकायचं आहे. पाय सरळ राहील, मागे झुकायचं आहे. एक दोन श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न. परत एक दोन पुन्हा एक दोन श्वासासोबत एक श्वास आतमध्ये दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये दोन श्वास बाहेर. सरळायचा आणि मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हळूहळू हात करायचे आहेत सरळ आणि हात घ्यायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. एक सरवायचं आहे. दोन उजवीकडे वाकायचं आहे. एक दोन परत डाव्या बाजूला एक दोन उजवीकडे एक दोन परत डावीकडे एक दोन उजवीकडे एक दोन. हात करायचे सरळ आणि हात घ्यायचे खाली. या ठिकाणी वागताना दोन्ही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत आपल्याला करायचे. असं असं वाकायचं नाहीये, तर असं वाकायचं. ठीक आहे. याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि परत सरळ व्हायचं. नेहमी वागताना असंच वाकायचं आपल्याला. दोन्ही खांदे, छाती, पाय एका रेषेत राहतील असा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. या बाजूला चेहरा करायचा आहे. पायाचे पंजे सरळ करायचे आहेत. मान सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक मानवर पाठीला पीळ द्यायचा आहे. सरळायचं आहे. दोन विरुद्ध दिशेने. एक दोन परत एक दोन एक दोन. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचं नाही. एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन. शेवटचा एक आणि दोन. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक पुढे झुकायचं आहे. दोन खालून उजवीकडे यायचंय. तीन वर यायचं. चार
आणि 5. परत डावीकडे 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत एकदा 1 2 3 4 5. आता विरुद्ध दिशेने उजवीकडे वळायचं आहे. 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत एकदा 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 आणि 5. वर हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा. श्वास बाहेर सोडत पुढे पायामध्ये अंतर ठेवून करूयात. 1 पाय गुडघ्यामध्ये न वाकवता मागे. 2 श्वास बाहेर आणि पुढे. पायाचे पंजे सरळ राहतील. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. 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 परत सरळायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायचे सरळ. दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील आणि लक्ष आपलं श्वासावरती राहील. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला आता ताण पडलेला आहे त्या त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. 1 दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वर. दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरती खेचायचे, कानाच्या मागे घ्यायचे आहेत आणि मान करायचे सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. डावीकडे झुकायचं आहे.
परत सरवायचं आहे 1, उजव्या बाजूला झुकायचं आहे 2, पुन्हा सरवायचं आहे 1, परत डाव्या बाजूला 2, परत सरळ 1, उजव्या बाजूला 2, पुन्हा सरवायचं आहे 1 आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली 2, दोन्ही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ, डावीकडे झुकायचं आहे 1, हनुवटी टेकवायची आहे डावा पायाच्या गुडघ्याला, पुन्हा सरवायचं आहे 2, उजवीकडे वाकायचं आहे 1, परत एकदा डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2, आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, 1, हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत, डाव्या बाजूला वळायचं आहे 2, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे, मान मागे करायची, डावा हात वरती करायचा आहे 1, उजवीकडे झुकायचं आहे 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरवायचं आहे, परत सरवायचं आहे 1, परत एकदा 2, पुन्हा सरवायचं आहे 1, हळूवार हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरवायचा आहे 1 आणि हात खाली 2. सेम करायचं उजव्या बाजूने आपल्याला करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत, 1, उजवीकडे वळायचे आता 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे 1, डावीकडे झुकायचं आहे 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, उजवा हात खांद्यातून वरती कोपरातून सरळ, परत 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, श्वास घेत सरळ, 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ, परत सरळायचा 1 आणि 2, हात खाली. ठीक आहे, आता पाठीचा कणा ताठ ठेवून हात जमिनीला टेकवायचे आहेत. ठीक आहे, असं वाकायचं नाहीये, तर पाठीचा कणा ताठ आणि हात जमिनीला टेकवायचे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे वरती. करूयात 1, श्वास आतमध्ये, हात वर, कानाच्या मागे न्यायचा प्रयत्न, कडेने हात करायचे खाली, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, कोपरातून हात सरळ ठेवायचे, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. अगदी पाठीच्या मणक्याला पण आपल्याला ताण द्यायचा आहे वरच्या दिशेने. करूयात 1, जेवढा पाठीचा कणा ताठ तेवढा फायदा जास्त, श्वास जास्त खोल घेता येणार आपल्याला, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, हात कोपरातून सरळ, परत 1 श्वास आतमध्ये, दंड कानाला, मान सरळ, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता 5 सेकंद थांबायचे, श्वास रोखून धरायचा, परत 1 श्वास आतमध्ये, 1, 2, 3, 4, 5, श्वास बाहेर, हात खाली, थांबायचे 5 सेकंद श्वास सोडून, 1, 2, 3, 4, 5, श्वास घेत हात वर, 1 श्वास आतमध्ये, 5 सेकंद थांबायचा, 1, 2, 3, 4, 5, श्वास सोडत हात पुढून खाली, 1, 2, 3, 4, 5, परत श्वास घ्यायचा, 1, 5 सेकंद थांबायचा, 1, 2, 3, 4, 5, श्वास बाहेर, 1, 2, 3, 4, 5, श्वास आतमध्ये, 1, 2, 3, 4, 5, श्वास बाहेर, 1, 2, 3, 4 आणि रिलॅक्स व्हायचा 5. ठीक आहे, श्वास रोखून धरायचा आहे, श्वास आतमध्ये घेऊन पण रोखून धरायचा आणि श्वास बाहेर सोडून पण रोखून धरायचा, म्हणजे आपल्याला प्राणायामाची त्याच्यामध्ये प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ,
आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. उजवा पाय सरळ, दोन्ही हात बाजूला. श्वासासोबत करूयात. श्वास आतमध्ये घेत हात वर. 1, श्वास आतमध्ये पुढे झुकायचा आहे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. नजर गुडघ्याकडे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2, श्वास बाहेर. थांबायचा आहे 10 सेकंद. श्वास बाहेर सोडून थांबायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये. दोन्ही हातांची बोट गुंफायचे. हाताचे पंजे आकाशाकडे. डावीकडे वळायचं आहे. 1, परत सरळायचं आहे. 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2 आणि हात करायचे आहेत सरळ आणि कडेनी हात करायचे आहेत खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय आपल्याला गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचलेला. दोन्ही हात बाजूला आणि श्वास आतमध्ये घेत दोनही हात करायचे आहेत वरती. करूयात. 1, श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचा. 2, श्वास बाहेर आणि पुढे. नजर गुडघ्याकडे. परत हात करायचे आहेत वर. 1, श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचा आहे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वरती. 1, श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2, श्वास बाहेर. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये, पुढे. 2, श्वास बाहेर. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये, परत एकदा पुढे. 2, श्वास बाहेर. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हात वरती. 1, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे. उजवीकडे वळायचं आहे. 1, परत सरळायचं आहे. 2, डावीकडे वळायचं आहे. 1, 2, परत उजव्या बाजूला. 1, 2, डावीकडे. 1, 2, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. पाय करायचे सरळ, मान सरळ करायची आहे आणि आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1, डावा पाय. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. आता उजवा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1, मॅक्सिमम पाय सरळ राहील. 2, जेवढा पाय सरळ तेवढा गुडघ्यांना फायदा जास्त. 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. दोन्ही पाय आता गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. सरळ करायचे, खाली घ्यायचे. करूयात. 1, सरळ करायचे. 2 आणि 3. 1, 2, 3. 1, 2,
तीन. ज्यांना शक्य नसेल त्यांनी 3 वेळाच करा फक्त. परत 1 2 3. शेवटचा 1 2 आणि 3. आता विरुद्ध दिशेने पाय सरळ ठेवून वर उचलायचे, नंतर गुडघ्यात वाकवायचे, मग सरळ करायचे. करूयात 1 2 3. 1 2 3. पाय घासत पुढे न्यायचे नाही, सरळ न्यायचे. वर ठेवून 1 2. वर पाहिजे पाय आणि 3. परत 1 2 3. चौथा 1 2 आणि 3. उभं राहायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आणि आता दोन्ही हात कडेने करायचे आहेत. 1. पुढे झुकायचं आहे. 2. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. मान करायची आहे सरळ. वरती पाहायचं आहे. पोटाचा भाग मांडीला टेकवण्याचा प्रयत्न. परत हात वर. 1 90 डिग्री मध्ये पाहिजे. परत पुढे 2. श्वास बाहेर. आता श्वास आतमध्ये घेत पाठीवरती झोपायचे आपल्याला. करूयात 1. पाठीवर झोपायचं आहे. हात वरती, श्वास आतमध्ये. परत 2. श्वास बाहेर. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर यायचं आणि मागे जायचं. परत 1. श्वास आतमध्ये मागे, गुडघ्यामध्ये न वाकवता उभं राहायचं, म्हणजे वर यायचं आहे. 2. श्वास बाहेर. परत हात वर. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. पुन्हा 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत हात वर. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. आता दोन्ही हात कडेने बाजूला करायचे, असं मागे जायचं. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत हात करायचे आहेत वरती. 1 सरळ व्हायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. 2. ठीक आहे. भद्रासन करायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत एकमेकांना. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे एकमेकांना. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे खाली खेचायचे आहेत. मान सरळ. आणि आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं. करूयात 1. मान वर आणि खांदे वर. परत सरळायचं आहे. 2. पुन्हा एकदा 1 2. परत एकदा 1. थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळायचं आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत आणि उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजवा पाय बाहेर, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श आणि डावा हात वरती करायचा, उजवीकडे झुकायचं आहे. करूयात 1 2. परत एकदा 1 2. श्वास आतमध्ये घेत 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा 1 2. शेवटचा 1 आणि 2. ठीक आहे. पाय करायचा सरळ. उजवा डावा पाय मध्ये. परत डावा पाय बाहेर करायचा आहे. डावा पाय बाहेरच्या दिशेने आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. गुडघा जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने करायचा. या गुडघ्याची डिरेक्शन बाहेरच्या दिशेने पाहिजे. असं नाही ठेवायचं आपल्याला. जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. ज्यांना पाय वाकवता येत नाही त्यांनी पाय सरळ ठेवला तरी चालेल. हा उजवा. आता डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे. पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. बरोबर आपल्या गुडघ्याच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला जायचा आहे आणि उजवा हात वरती करायचा. आता 1 2.
परत एकदा 1 2 पुन्हा 1 2 परत 1 2 श्वासासोबत 1 2 1 2 पुन्हा 1 आणि 2. ठीक आहे. पाय करायचा सरळ, उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये घ्यायचा आहे आणि सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आणि दोनही हातांनी आपल्याला कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत, कोपरे मागे, मान सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 सरवायचं, 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डावीकडे, 1 2 उजवीकडे, 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. आता दोनही हात असे टेकवायचे आहेत, हात खांद्याच्या रेषेमध्ये आणि गुडघा खुब्याच्या रेषेमध्ये. ठीक आहे. हात खांद्याच्या रेषेमध्ये, गुडघा खुब्याच्या रेषेमध्ये. आता डावा पाय आपल्याला मागे करायचा आहे, डावा पाय मागे, मान वरती करायची आहे आणि श्वास आतमध्ये घेत पाय करायचा आहे वरती. तर यात 1 पाय वर, मान वर, परत पाय खाली, 2 परत एकदा 1 2 पुन्हा 1 2 श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये, पाय वरती, 2 श्वास बाहेर, पाय खाली, गुडघ्यांमधून सरळ ठेवायचा. परत शेवटचा 1 मान वर, 2 डावा पाय खाली ठेवायचा आहे, उजवा पाय मागे घ्यायचा आहे, सरळ पंजा जमिनीला टेकलेला आणि पाय वर उचलायचा आहे. 1 2 पुन्हा 1 2 परत 1 2 श्वास 1 2 परत 1 2 परत एकदा 1 आणि 2 पाय करायचे खाली. परत डावा पाय मागे घ्यायचा आहे आणि 5 सेकंद धरून ठेवायचा. श्वास आतमध्ये घेत पाय वर उचलायचा, 5 सेकंद धरायचा आहे. 1 1 2 3 4 5 पाय खाली, डावा पाय खाली, उजवा पाय वर उचलायचा आहे, मागे आणि वर उचलायचा. श्वास आतमध्ये 1 श्वास घ्यायचा आहे, 1 2 मान वर, समोर पाहायचा आहे, 3 4 आणि 5 पाय खाली. परत एकदा डावा पाय 10 सेकंद, पाय मागे, श्वास आतमध्ये, पाय वर, 1 मान वर, 1 2 3 स्थिर राहायचा प्रयत्न, 4 5 6 7 8 9 10 पाय खाली. उजवा पाय सेम, 1 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पाय खाली. टाचेवरती बसायचं आहे, मान करायचे सरळ, पंजांवरती यायचं आहे आणि सर्वांनी आता उभं राहायचं आहे. कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर आपल्याला ठेवायचं आहे, मान करायचे आहे सरळ आणि आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. 1 दोनही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, मान करायचे सरळ आणि टाचीकडे लक्ष द्यायचं आणि श्वास आतमध्ये घे, टाच वर करायची. करूयात. 1 श्वास आतमध्ये, टाच वरती,
परत खाली यायचंय 2, श्वास बाहेर, टाच खाली, कोपरे सरळ, हात कानाच्या मागे, परत एकदा 1 2, हात कानाच्या मागे आपल्याला खेचायचे आहेत, तर टाचवर 1 आणि हात कानाच्या मागे 2, हात सरळ करायचे आहे आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, दोन्ही हात समोर करायचे आहेत, श्वासासोबत करायचा आहे. आता पहिल्यांदा फक्त श्वास घ्यायचा आहे, 1, श्वास बाहेर सोडत पाय गुडघ्यात वाकवायचे, खाली यायचं, 2, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे, आता या बाजूला चेहरा करायचा आहे, दोनही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, साधारणतः 3 ते 4 फूट आपल्या उंचीनुसार. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, 1 डावीकडे झुकायचं आहे, 2 डाव्या हाताने डावा पायाच्या घोट्याला स्पर्श, दोन्ही खांदे छाती पाय एका रेषेत, असा प्रयत्न करायचा आहे. मान खाली करायची आहे, डाव्या पायाच्या पंजाकडे पाहायचं आहे, हनुवटी डाव्या खांद्याला टेकवायची आणि आपल्याला उजवा हात गोल फिरवायचा. आता 1 2 3 4 आणि 5, विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5, परत सरळायचं आहे, 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर, डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने आणि दोन्ही हात आपल्याला आता खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, 1 उजवीकडे झुकायचं आहे, 2 उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, दोनही खांदे छाती आणि पाय एका रेषेत येतील असा प्रयत्न. मान खाली करायची, डाव्या उजव्या पायाच्या पंजाकडे पाहायचं आहे, हनुवटी उजव्या खांद्याला टेकवायची आहे आणि आता डावा हात गोल फिरवायचा आहे, 1 2 3 4, ताण द्यायचा पूर्ण आणि 5, खांद्यातून गोल फिरवायचा आहे, 1 वरच्या दिशेने खेचायचा आहे, 2 3 4 आणि 5, हळूवार आता सरळ व्हायचं आहे आपल्याला, 1 श्वास आतमध्ये आणि सरळ आणि हात करायचे आहेत खाली, 2 श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे, आता परत डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, पायातलं अंतर थोडंसं वाढवायचं आहे, हात खांद्याच्या रेषेत, 1 डावीकडे गोल फिरायचा आहे, 2 आता हाताचे पंजा आकाशाकडे करायचे, श्वास आतमध्ये घेत हात वर, 1 श्वास आतमध्ये, आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा डावा आणि डावा पायाची मांडी करायची जमिनीला समांतर, उजवा पाय सरळ राहील, 1 2, ठीक आहे, मान करायचे सरळ, समोर पायाचे हात खांद्यातून वर, कोपरातून सरळ, परत 1 2, पुन्हा 1 2, हात खांद्याच्या रेषेत, हाताचे पंजे जमिनीकडे, गोल फिरायचा आहे, 1 आणि हात खाली, 2, परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने आणि आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, 1 गोल फिरायचा आपल्याला, 2 हाताचे पंजे आकाशाकडे, श्वास आतमध्ये घेत हात वर, 1 पाय गुडघ्यात वाकवायचा, मांडी जमीन समांतर, श्वास बाहेर सोडत, 2 मागचा पाय सरळ राहील, परत 1 पुन्हा एकदा, 2 परत 1 2 1 2 1, हात खांद्याच्या रेषेत, हाताचा पंजा जमिनीकडे, गोल फिरायचा आपल्याला, 1 आणि हात करायचा खाली, 2. ठीक आहे, पायाचे पंजे सरळ, दोनही पाय जवळ करायचे आहेत आणि आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत, 4 फक्त नॉर्मल 4 सूर्यनमस्कार करूयात. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती, 2 पुढे झुकायचं आहे, 3
डावा पाय मागे 4, मान वर, उजवा पाय मागे 5, टाचा टेकवायचे आहेत, गुडघे छाती हनुवटी 6, छातीवर 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पुन्हा 2, 3, 4, उजवा पाय मागे आता 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. चौथा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे, डोकं माझ्याकडे आणि पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ, हळूवार श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडला आहे त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आता दोनही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचं आहे. पवनमुक्तासन आपण करतो आहोत. अगदी व्यवस्थित करायचा प्रयत्न करायचा. आपल्या खुब्याच्या स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची आहे. उजवा पाय सरळ आहे, तो आपल्याला आता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, गुडघ्यामध्ये न वाकवता, 2, फार कंबरवर उचलू द्यायचे नाही, 3, फक्त खुब्याची हालचाल, 4 आणि 5, विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. जेवढा पाय सरळ तेवढा फायदा जास्त. परत डावा पाय सरळ करायचा आहे. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे आणि आपल्याला डावा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ उजवा. आता परत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. थोडासा बदल करणार आहोत आपण.
डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. ठीक आहे. आता जेवढं शक्य आहे तेवढं मांडीचा पोटावरती पूर्ण पाय स्वतःकडे खेचायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 90 अंशांपर्यंत. करूयात. 1, 90 अंशांपर्यंत गुडघ्यामध्ये न वाकवता परत खाली करायचा आहे. 2. ठीक आहे. आता मांडीच्या आतल्या स्नायूंचं आणि खोब्याची लवचिकता वाढवण्यासाठी काय करायचं, पायावर उचलायचा आहे आणि असा बाजूला आपल्याला टाकायचा. म्हणजे आपण असं बसलं, डावा पाय वर उचलायचा आहे आणि कडेला घ्यायचा पूर्ण, जेवढं शक्य आहे तेवढं, परत वरती आणि परत खाली. ठीक आहे. करूयात. डावा पाय उजवा पाय वर करायचा आहे. 1. आता कडेला टाकायचा आहे. 2. खुब्याच्या स्नायूंची लवचिकता इथे वाढवायची आपल्याला. परत वर यायचं. 1. पूर्ण एका बाजूला झुकायचं नाहीये, फक्त पाय खाली न्यायचा आहे. 1, 2. परत एकदा. 1, 2 आणि पाय करायचा खाली. ठीक आहे. डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. थोडासा बदल आपण केला याच्यामध्ये. आता मांडीच्या आणि खुब्याच्या स्नायूंची लवचिकता वाढवायला आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. डावा पाय 90 डिग्री मध्ये वरती घ्यायचा आहे. 1. पूर्ण खाली घ्यायचा. परत 2. परत पाय वर करायचा. 1. आता कडेला घ्यायचा खाली. 2. कडेच्या दिशेने खाली घ्यायचा आहे. परत 1 वर घ्यायचा आहे, मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण पडेल. परत 2 कडेला खाली घ्यायचा 90 डिग्री. परत 1 पूर्ण खाली नाही गेला तरी चालेल, पण खुब्याच्या रेषेत धरून ठेवायचा आहे. 1, 2 एका बाजूला झुकायचं नाही आपल्याला. शेवटचा. 1, 2 पाय करायचा खाली. परत उजवा पाय सरळ करायचा आहे आणि रिलॅक्स व्हायचं आहे. पहिले पाय सरळ ठेवायचा, रिलॅक्स व्हायचं आहे. मांडीच्या आतल्या स्नायूंना तुम्हाला ताण पडलेला जाणवत असेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. विशेषतः उभ्याच्या स्नायूंना आणि मांडीच्या आतल्या स्नायूंना याचा ताण पडतो. त्यामुळे खुब्याची लवचिकता, मांडीच्या स्नायूंची ताकद याच्यामुळे वाढते. मांडीवरची अनावश्यक चरबी कमी व्हायला मदत होते. गुडघ्यांच्या स्नायूंची ताकद वाढते. लिगामेंट जे असतात गुडघ्यांचे त्याला ताकद मिळणार आहे याच्यामुळे. पवन मुक्तासनाचं व्हेरिएशन आपण माझ्यामध्ये पहिल्यांदाच केलंय. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायचे आहे. छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. कंबर खाली ठेवायचे आहे. परत एकदा. 1, 2 कंबर ठेवायची आहे खाली. पुन्हा एकदा. 1, 2 पुन्हा एकदा. 1, 2 पाय करायचे आहेत सरळ. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे. डोळे बंद. लक्ष श्वासावर. मानेच्या स्नायूंना रिलॅक्स करायचा आहे. आणि सरळ येतं. डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे
आणि पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोनही हातांवरती टेकवायचं आहे. हनुवटी आता दोनही हातांवरती टेकवायची आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. टाचा पंजे जोडायचा प्रयत्न करायचा आहे. परत खाली यायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि खाली. तोपर्यंत श्वास आतमध्ये रोखून धरायचा प्रयत्न. परत एकदा. एक, मान जास्तीत जास्त वरती खेचायचे आहे. आता श्वास बाहेर सोडत हनुवटी छातीला टेकवायची आहे. दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला टेकवायची आहे. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, मानवर. दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये आणि मान वरती. दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला. पुन्हा एकदा. एक, श्वास आतमध्ये, मान वर. पुन्हा दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला टेकवायचे आहे. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, मान वर. परत पूर्ण खाली यायचं आहे. दोन. आता दोन्ही हात पुढे करायचे आहेत. हनुवटी टेकवायची आहे जमिनीला. आणि आता डावा पाय आणि उजवा हात गुडघ्यामध्ये न वाकवता आणि कोपरामध्ये न वाकवता वर उचलायचा. सोबत मान आणि छाती पण वर उचलायचे. डावा पाय आणि उजवा हात. करूयात. एक, श्वास आतमध्ये, परत खाली. दोन, उजवा पाय, डावा हात सेम. एक, मान आणि छाती थोडीशी वर उचलायची आहे. दोन, जेवढा जास्तीत जास्त पाय सरळ राहील तेवढा फायदा जास्त. परत एकदा. डावा पाय, उजवा हात. एक, दोन, उजवा पाय, डावा हात. एक, दोन. आता पाय जमिनीला टेकले ठेवायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकलेली आणि फक्त दोनही हात मान आणि छातीवर उचलायचे आहे. करूयात. एक, पाय वर उचलायचे नाहीत. दोन, परत एकदा सेम. एक, दोन. आता दोन्ही हात खांद्याच्या बाजूला करायचे आहेत. हनुवटी जवळ टेकवायचे. भुजंगासन करूयात नॉर्मल श्वासासोबत. एक, श्वास आतमध्ये, मान वर, छाती वर. आता कंबर उचलायची आणि टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचंय जमिनीला पूर्ण. पाठीला स्ट्रेच मिळाला पाहिजे असं ताणायचं आहे. परत हात वरती. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. आणि आपल्याला आज अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. त्यासाठी उजव्या हाताचे पहिले दोन बोट आपल्याला दुमडायचे आहेत. शेवटचे दोन बोट सरळ ठेवायचे आहे. उजव्या हाताचा अंगठा सरळ, शेवटचे दोन बोट सरळ राहतील. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. एक, शेवटच्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास बाहेर सोडायचा आहे. दोन. आता परत डावीने श्वास घ्यायचा आहे. तीन. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने श्वास सोडायचा आहे. चार. परत डावीने श्वास. एक,
उजवीने श्वास बाहेर 2, परत उजवीने श्वास 3, डावीने श्वास सोडायचा आहे बाहेर 4. अनुलोम विलोम प्राणायाम आपण करतोय. डावीने श्वास 1, उजवीने श्वास बाहेर सोडायचा आहे 2, पुन्हा उजवीने श्वास 3, डावीने श्वास बाहेर 4, परत 1, 2, 3, 4, परत 1, 2, 3, 4. परत याच गतीमध्ये तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. 2 श्वासाचं एक आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाचं होत असतं. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे, हळूवार श्वास घ्यायचा आहे, नियंत्रित श्वास घ्यायचा आहे, नियंत्रित श्वास सोडायचा आहे. सुरुवात नेहमी डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घेऊन करायची आहे आणि जेव्हा आपण डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडू तेव्हाच थांबायचं आहे. कारण की डाव्या नाकपुडीने श्वास घेणं, उजवीने सोडणं आणि उजवीने घेणं आणि डावीने सोडणं हा एक आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाचं असतं. जर का आपण उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडला आणि थांबलो तर हे अपूर्ण राहतं. अपूर्णांकात आपण थांबवतो, त्यामुळे नेहमी पूर्णांकात थांबवायचं आहे. डाव्या नाकपुडीने आता सर्वांनी श्वास बाहेर सोडायचा आहे आणि अनुलोम विलोम प्राणायाम करायचा थांबवायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आणि अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवल्यानंतर लगेच सामान्य श्वास घ्यायचा नाहीये. तर ज्या गतीमध्ये तुम्ही प्राणायाम करताना श्वास घेत होता त्याच गतीमध्ये श्वास घ्यायचा आहे. असे कमीत कमी 10 श्वास घ्यायचे त्याच गतीमध्ये. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचा प्रयत्न, म्हणजे आपली धारणेची स्थिती जास्त कालावधीपर्यंत आपण टिकवू शकतो. मनामध्ये आलेल्या विचारांना प्रतिक्रिया देऊ नका. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. प्रार्थना म्हणायची आहे.
ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपल्याला छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आज याच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. आज आपण पवन मुक्त आसनाचं वेगळं केलं. पाय असा खाली करायचा, तसा पाय खाली ठेवून होल्ड पण करायचा जास्त वेळ. जेवढं जास्त वेळ होल्ड करू तेवढं आपल्याला ताण जास्त पडणार मांडीच्या आतल्या स्नायूंना. ठीक आहे, आणि खुब्याची फ्लेक्झिबिलिटी पण त्याच्यामुळे वाढणार. उद्या परत भेटूयात आपण 6:30 वाजता.